कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊया। वाशिम जिल्ह्यात मागेल त्याला सौर पंप जोडणी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करून आवश्यक शुल्क भरले, मात्र अर्ज करूनही अद्याप अनेकांना सौर कृषी पंपाची जोडणी मिळालेली नाहीये। त्यामुळे सौर पंपाच्या जोडण्या देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करतात। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्यानं मटार, टोमॅटो, पावटा या फळभाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ झाली। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली, त्यामुळे कोथिंबीर, मेथीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली। चंद्रपूरला 3 बाजूने घनदाट जंगलानं वेढले। चंद्रपूरच्या बाजारपेठेत रानफळांची चांगलीच आवक झाली। शहरातील जटपुरा गेट परिसरात ग्रामीण भागातील विक्रेते टेंभरे आणि अन्य पारंपरिक रानफळ विक्रीसाठी घेऊन आले। या फळांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती। साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्याची 1022 कोटी रुपयाची थकबाकी आहे। त्यामुळे 29 कारखान्यांना नोटीस बजावण्यात आल्या। ऊसाचे पैसे न दिल्याबद्दल साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांना नोटीस बजावल्या।